आता थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्ध. थायलंडचा कंबोडियावर एअर स्ट्राईक. जुना वाद पुन्हा पेटला. रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण या देशांमध्ये पेटलेला संघर्ष पूर्णपणे थांबलेला नसतानाच आशियातील आणखी 2 देशांमध्ये संघर्ष सुरू झालाय. थायलंडनं कंबोडियन लष्करी केंद्रावर हवाई हल्ले केले. त्यातच थाई आणि कंबोडियन सैन्यात झालेल्या एका छोट्या चकमकीत एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाल्यामुळं तणाव आणखी वाढलाय. तसंच कंबोडियन हल्ल्यात थायलंडमध्ये किमान 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या 2 शेजारील देशांमध्ये संघर्ष का निर्माण झालाय पाहूया. 1100 वर्षांपूर्वीच्या शिवमंदिरामुळे दोन्ही देशात संघर्ष आहे. प्रेहवियर शिवमंदिरामुळे सीमावाद निर्माण झालाय. 1962 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कंबोडियाला मंदिराचा अधिकार देण्यात आला. हा निर्णय अमान्य करत मंदिराच्या आसपासच्या जागेवर थायलंडनं दावा केला. 2008 मध्ये युनेस्कोनं मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला. 2008 ते 2011 मंदिराच्या आसपासच्या भूखंडावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला. वाढत्या सैन्य संघर्षामुळे दोन्ही देशांनी आपल्या राजदूतांना मायदेशी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.